वेलकम बॅक वन सेकंड. सो बघा आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे. ओके, लिसन बेटा. इन द लास्ट लेक्चर वी हॅव स्टार्टेड अबाउट प्रोकॅरियोटिक सेल, राईट? ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स आपण स्टार्ट केलेले. थोडस बेसिक आपण ते बघितलं पण आहे आणि इनफॅक्ट हीच डायग्राम आपण शेअर केली होती, आठवली बेटा? येस. ओके, आता काय करू आपण की इन दिस लेक्चर वी विल स्टडी अबाउट द सेल एनव्हलप. सेल एनव्हलप एकदम डिटेल मध्ये स्टडी करू, मग पुढच्या लेक्चर मध्ये रायबोसोम्स, इन्क्ल्युजन्स ते कम्प्लीट होईल, म्हणजे प्रोकॅरियोट्स आपले कम्प्लीट. ठीक आहे बेटा, खूप सोपं, खूप इझी. इझी आणि सोपं एकच असतं, है की नाही? बरं, खूप इझीच आहे. सेल एनव्हलपशी रिलेटेड काहीच नाहीये. तुम्ही नोट्स काढा, मी जसं जसं लिहून देते तसं तसं तुम्ही राईट डाऊन करा. आणि येस बेटा, एनसीईआरटीच्या बाहेरचे पण बरेचसे पॉइंट्स तुम्हाला लिहून देते मी. ओके, ते व्यवस्थित लर्न करा. चला, आता काय आहे आपल्याला स्टडी करायचंय, फोकस कुठे कराल बेटा? चला हेडिंग द्या. हेडिंग असणार आहे तुमची सेल एनव्हलप. व्हॉट? सेल एनव्हलप. इट विल बी द हेडिंग. अच्छा, cell envelope and its modifications चालेल. आता लक्ष द्या मी काय म्हणते. and its modifications. Listen. Envelope means what? Cell envelope they are saying beta. You know what is the meaning of envelope? Envelope तर आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे असतात ना खूप सारे पॅकेटचे एनव्हलप्स असतात. येस, इथे आपल्याला प्रोकॅरियोटिक घ्यायचं आहे. माइंड मध्ये ठेवा बाळांनो, आपण प्रोकॅरियोट स्टडी करतोय अजून, एवढं लक्षात राहू द्या, नाही तर पुन्हा सगळं यु नो व्हॉट कन्फ्युज होणार. जर समजा आता रायबोसोम्स आपल्याला स्टडी करायचे, तर मग तुम्ही जो पॉइंट लिहिताय तो प्रोकॅरियोटचा रायबोसोम आहे की युकॅरियोटचा रायबोसोम आहे, कारण आपल्याला दोघेही स्टडी करायचे. आले लक्षात? सो व्यवस्थित नीट लक्ष द्या, आपण काय स्टडी करतोय. प्रोकॅरियोट ही फिगर डोळ्यात राहू द्या, डोळ्यात म्हणजे डोळ्याच्या समोर राहू द्या. बरं ऐका, तुम्ही म्हणाल की मॅम आज फारच खुश दिसताय. खुश नाहीये, पण माहित नाही, हा खुश आहे. ठीक आहे, तर सेल एनव्हलप आहे. ओके, हा सेल एनव्हलप आहे. सेल एनव्हलप मध्ये जर तुम्ही नीट बघितलं 3 लेयर्स आहेत. ठीक आहे, आपण राईट डाऊन करू, आधी थोडंसं समजून घेऊ. इन सेल एनव्हलप यू कॅन सी देर आर 3 लेयर्स. Here it is the outermost, which is known as glycocalyx. हे दिसते बाळांनो, ही वाली layer. This is the outermost layer, which is known as glycocalyx. Next comes the middle one, which already we have studied, cell wall. And the innermost, that is plasma membrane or cell membrane. बघून घ्या, हे नीट बघून घ्या की काय आहे, कसं असतं बेटा. ज्यावेळेस एखादा बॅक्टेरिया आपण घेणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल, मग तो बॅक्टेरिया असेल, मायकोप्लाझ्मा असेल, पीपीएलओ असेल, आठवलं ना, और बीजीए असेल. वेनेवर वी टेक अ बॅक्टेरिया, तर बॅक्टेरिया मध्ये त्याची स्ट्रक्चर फार सिंपल असतं ऍज कम्पेअर टू युकॅरियोट्स. इट शोज सेल मेम्ब्रेन, देन इट शोज cell wall, and then it shows the third layer, which is known as glycocalyx. These are the 3 layers. रेड कलर, ब्लॅक कलर आणि हे कलर्स फक्त आपल्या पुरता समजण्यासाठी, नाही तर तुम्ही एक्झाम मध्ये लिहाल, असं करू नका प्लीज. बर, तर हे झाले 3 लेयर्स झाले. ह्या सेल एनव्हलप तयार करतात. काय काम करतील बरं हे? काही नाही करणार. इथे आतमध्ये कोण आहे? सायटोप्लाझम ऑफ द बॅक्टेरिया, त्याला कव्हर करताय. एनव्हलपचं काम काय? कव्हर करा. केलं कव्हर, ओके. मग आतमध्ये तुम्हाला जे काय दिसेल, सायटोप्लाझम आहे. मी माईक लावला ना, हा मागच्या लेक्चरला राहिला होता. बर, तर तुम्ही बघा, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लिओइड आहे, हे जे काही स्ट्रक्चर आहे, प्लाझ्मा डीएनए, प्लाझ्मिक डीएनए एक्सेट्रा, सगळ्यांना कव्हर अप करायचं, सायटोप्लाझमला कव्हर अप करायचं काम हे तिघं करतात आणि ते सेल एनव्हलप फॉर्म करते. ओके, आता वन बाय वन आपण बघणार आहोत बेटा या तिघांशी रिलेटेड. पोझिशन लक्षात आलंय, कोण कुठे आहे हे लक्षात आलंय. हे पण लक्षात घ्या की हे ना एकदम टाइटली बाउंडेड, एकदम जवळ जवळ असतात, टाइटली बाउंडेड असणार आहेत. ओके, दे आर टाइटली बाउंडेड स्ट्रक्चर्स. ठीक आहे,
आता पुढची गोष्ट. Here you can see the same thing. Here I have taken the umbrella. Umbrella काय करते? प्रोटेक्शनचं काम करते आपल्याला, बराबर. सो येस बेटा, सेल एनव्हलप काय करणार आहे? सेल एनव्हलप प्रोटेक्शनच आहे. मी म्हणले ना की अम्ब्रेला काय काम करते? अम्ब्रेला प्रोटेक्शनचं काम करते. मग सेल एनव्हलपचं पण काम काय असणार आहे? प्रोटेक्शन आहे बेटा. तो झालं प्रोटेक्शन. ओके. त्यानंतर अजून काय? तर सेल एनव्हलप मुळे बेटा या जो काही सेल आहे त्याला शेप मिळतोय. शेप झाला, शेप देणार आहे. अजून काय? तर ह्या पूर्ण सेलला सपोर्ट द्यायचं काम सुद्धा सेल एनव्हलप करणार आहे. सपोर्ट, शेप, प्रोटेक्शन हे सगळं कोण करतंय? सेल एनव्हलप करणार आहे. ठीक आहे. आता वन बाय वन ऑलरेडी हे आपण बघितलं की 3 लेयर्स आहे. ओके, अँड दे आर व्हेरी टाइटली बाउंड. ओके, आता बघूया वन बाय वन. द फर्स्ट वन, तुम्ही एक काम करा, 1 मिनिट. तुम्ही आज ना असं नोट्स काढा बरं, सो दॅट आत्ताच आपण नोट्स काढून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन सेल एनव्हलप. ठीक आहे, सेल एनव्हलप. then 3 layers. The first layer, it is glycocalyx. Middle layer, it is cell wall, and innermost layer, it is cell membrane. ठीक आहे बाळांनो, इथे लिहा बरं. ग्लायकोकॅलिक्स, इट इज outermost layer. Cell wall, it is the middle one. ठीक आहे. आणि सेल मेम्ब्रेन जी आहे तर इट विल बी द innermost. आता पुढची गोष्ट. फर्स्ट ऑफ ऑल अबाउट द ग्लायकोकॅलिक्स. यू नो व्हॉट बेटा, की जी ग्लायकोकॅलिक्स असते, ग्लायकोकॅलिक्स, तर इट डिफर्स इन कंपोजिशन अँड थिकनेस इन डिफरंट बॅक्टेरिया. डिफरंट बॅक्टेरियाज मध्ये ग्लायकोकॅलिक्स हे डिफरंट कंपोजिशनची असेल आणि डिफरंट थिकनेसची पण असणार आहे. ठीक आहे, लिहा. दॅट इट डिफर्स इन, बरोबर आहे ना, वेगवेगळं असू शकतं. जर बॅक्टेरिया सगळे एकाच टाइपचे नाही तर मग ग्लायकोकॅलिक्स कशाला, है की नाही? चलो फिर राइट डाउन दॅट इट डिफर्स इन composition and thickness. ठीक है, and thickness among different bacteria. आलं बाळांनो लक्षात? इमॅजिन करा. काय करायचंय? इमॅजिन. then only you will understand. बायोला ना इमॅजिनच करायला पाहिजे, माहिती आहे? आणि असं म्हणतात ना की कुठलीही गोष्ट इमॅजिन केली ना तर ती आपण विसरत नाही. बर, आता हे झालं इमॅजिनेशन केलं. जर आपल्याकडे जर बॅक्टेरिया डिफरंट टाईपचे तर ग्लायकोकॅलिक्स पण डिफरंट टाईपचं असेल, त्याचं कंपोजिशन, त्याचा शेप असेल, त्याचा थिकनेस असेल, तर हे जरा चेंज असेल. ओके, मग कसे असेल बरं? तर 2 टाइप्स मध्ये जातात. किती टाइप्स मध्ये जातील? 2 टाइप्स. वन, इट विल बी द स्लाइम लेयर. आपण फिगर बघू हा याची. One, it is the slime layer, and another type, it is capsule. इथे टाइप्स लिहा नाही तर कन्फ्युज होणार परत. किती टाइप्सचे असतात? 2 टाइप्स. एक स्लाइम लेयर and another it is capsule. Okay. Write down further. What is slime layer? Write down. Slime layer कशी दिसते माहिती का? A loose sheath. मी दाखवते तुम्हाला कशी दिसते. A loose sheath. बरोबर. And how is capsule? So it is thick and tough. कशी असेल बेटा? thick and tough capsule. एवढंच. ओके, मी तुम्हाला एक फिगर दाखवते त्याच्यावरून लक्षात. See this about the glycocalyx. You can see the glycocalyx. It is the outermost layer.
Very important about glycocalyx. Please write down this beta. It is also made up of macromolecules, that is proteins. हा point add करा. ग्लायकोकॅलिक्स कशाने बनलेला आहे? मॅक्रोमॉलिक्यूल. विच मॅक्रोमॉलिक्यूल? दॅट इज प्रोटीन्स. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स काय आहेत? हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. झालं? मॅक्रोमॉलिक्यूलने बनलाय कोण? प्रोटीन्स. कशासाठी? फॉर ऍडेशन ऑफ बॅक्टेरिया. कारण बेटा बॅक्टेरिया जेव्हा असं 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 फिरतो तर त्या कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी सरफेसला तो अटॅच होतो. मग ते आपल्या बॉडीच्या आत असेल, बॉडीवरती असेल, कुठे पण असेल, सॉइल असेल, काही असेल, तर ते ना सरफेसला आहे ना कुठेतरी ते अटॅच करत असतात स्वतःला. मग अटॅच करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना त्यांच्याकडे. अटॅचमेंट मीन्स चिटकून राहतात. चिटकण्यासाठी ऍडेशन वर्ड आहे. चिटकण्यासाठी कुठला वर्ड आहे? ऍडेशन. हा वाला ऍडेशन. मग चिटकण्यासाठी काय असतं? तर त्याच्यासाठी ऍक्च्युली त्याच्या सरफेस वरती हे जे ग्लायकोकॅलिक्स हे दोन टाइपचे आहेत बघा. तर ह्या सरफेस वरती प्रोटीन्स प्रेझेंट आहे. Proteins. So they are made up of macromolecules, proteins. For what? For addition of bacteria. And yes beta, then they are composed of polysaccharides and proteins also. Even त्यांच्या आतमध्ये polysaccharides पण असतात, proteins पण असणार आहे. ठीक आहे. मग फर्दर अजून का टाइप्स आहे? मी म्हटले ना की दे आर डिफरंट इन कंपोजिशन अँड थिकनेस इन डिफरंट बॅक्टेरिया. येस, दे आर डिफरंट. दुसरं येतं बेटा की यांचं टाइप्स बघा. जरा चेक करा ह्या फिगर्स कडे बघा. ही कशी दिसते आणि ही कशी दिसते. हिअर दिस इज स्लाइम लेअर अँड दिस इज कॅप्सूल. स्लाइम लेअर बघा कशी दिसते. स्लाइम लेअर लूज शीथ. Capsule, it is very tough, it is very thick and it is for protection. Outermost layer आहे. आपल्या घराची सगळ्यात बाहेरची लेअर कोण आहे बेटा? वॉल आहे. वॉल. इथे बाहेर पाठीमागे पण वॉल आहे. Wall is for what? For protection. Wall is for protection. So yes, इथे तर सेल वॉल तर प्रोटेक्शन करणारच आहे, पण सेल वॉलच्या बाहेर जी ग्लायकोकॅलिक्स आहे इट विल ऑल्सो गिव्ह प्रोटेक्शन. सो येस बेटा, फॉर प्रोटेक्शन इट इज. कॅप्सूल काय? कॅप्सूल एकदम थिक असेल, टफ असेल, प्रोटेक्शन देईल आणि व्हेरी इम्पॉर्टंट इम्परमिएबल. इम्परमिएबल. ओके. सो व्हॉट अबाउट ग्लायकोकॅलिक्स? काय काय पॉइंट्स घेतले बेटा? सेल एन्व्हलप मधला सगळ्यात बाहेरचा पार्ट आहे ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स जे आहे तर येस प्रोटीन्सने बनलेला आहे. त्याच्यामध्ये पॉलिसॅकेराइड्स पण आहेत. काही प्रोटीन्स ग्लायकोकॅलिक्स मध्ये असतात फॉर व्हॉट? फॉर ऍडहेरिंग द सरफेसेस. ओके. त्यानंतर ग्लायकोकॅलिक्स इट इज कंपोजिशन अँड थिकनेस इट इज डिफरंट इन डिफरंट बॅक्टेरिया. Glycocalyx, it may be of two types. One may be the slime layer, another may be the capsule. Slime layer, it is very loose sheath, but capsule, it is very tough and it is very thick one. Okay, and it is for protection. So here it is protection. Okay, ही फिगर नको घ्यायला होती. बरं ठीक आहे, आता पुढे जाऊया. Next it is about the cell wall. तुम्ही म्हणाल की हा ही फिगर का घेतली मी, याला का घेतला? हा राहुल द्रविड आहे बेटा. राहुल द्रविड ऑफकोर्स याला जे आहे ना तर वॉल ऑफ द क्रिकेट टीम असं म्हटलं जायचं, असं काहीतरी म्हणतात. वॉल आहे असं. वॉल आहे मीन्स वॉट बेटा? वॉल काय असते? वॉल इट इज द ती फार टफर असते, स्ट्रॉंगर असते, प्रोटेक्शन देणार आहे. सेम. सो बेटा इफ यू कॅन सी द सेकंड लेयर, सी दिस बॅक्टेरिया. In this bacteria, you can see the middle layer. It is actually the cell wall. नावातच दिलेलं आहे wall. हे काय ते दिलंय wall of Indian batting order, राहुल द्रविड. Now about the cell wall. Cell wall बद्दल काय घेणार बेटा? आपण आता राईट डाऊन करू, आपल्या नोट्स मध्ये जाऊया परत. ओके. About the cell wall. What points you will write? Cell wall. So write down cell wall determines the shape. Of course, cell wall काय provide करे? Shape provide करे. So write down. It determines, cell wall determines the shape of the cell. ऐका ना, तुम्ही हे मोठ्या पेज वरती लिहा हा, 2 पेजेस मिळून, कारण एकाच पेज वरती नाही येणार ते. Determines the shape of cell and provides, so shape आला, ठीक आहे. And provides what beta? Of course protection. Yes, provides a
strong structural support. Okay, strong structural support. Strong structural support provide करतं. कशासाठी? तर to prevent, for what beta? To prevent the bacterium, to prevent the bacterium from bursting and collapsing, bursting and collapsing. ठीक है? Pay attention about the cell wall. बेटा वी नो की जी सेल एनवेलप आहे त्याच्यामध्ये सेंटर मध्ये जे येते मिडल लेअर इट इज सेल वॉल. वॉल आहे सो ऑफकोर्स वॉल काय काम करते तर वॉल एक तर स्ट्रक्चरल सपोर्ट देणार आहे. बराबर, स्ट्रक्चरल सपोर्ट देते ती. ओके, प्लस अजून काय देणार आहे? शेप देणार आहे. स्ट्रक्चरल सपोर्ट देते. कशासाठी स्ट्रक्चरल सपोर्ट देणार? की सो दॅट जो बॅक्टेरिया त्याची बस्ट नको व्हायला, तो कोलॅप्स नको व्हायला, सो त्याला म्हणून ते एक त्याचं स्ट्रक्चर जे येतं त्याला सपोर्ट आहे. स्ट्रक्चरल सपोर्ट म्हणजे लक्षात येत आहे का? आता आपल्या बॉडीचा जो शेप आहे म्हणजे आपला जो स्ट्रक्चर आहे त्याला कोण सपोर्ट करते? आपले बोन्स. बोन्स काढून टाका बॉडी मधले, आपण कसे होणार? आपण असं जमिनीवरती पडून जाऊ, है ना, काही सपोर्ट येणारच नाही. सेम तसंच दे आर सेइंग बेटा की जो बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरियाला आता तिथे काय बोन्स घेणार नाही आपण बिकॉज इट इज सेल, पण तिथे ना त्याला एक काहीतरी सपोर्टची गरज आहे, त्याचं स्ट्रक्चर मेंटेन करता येईल असं, अँड दॅट इज ऍक्च्युअली प्रोव्हाइडेड बाय द सेल वॉल. Cell wall. Okay, now we will see what else is given here. Check. So here you can take points one by one point. You can take, see, cell wall provides a definite shape, gives a strong structural support to prevent bacterium from bursting and collapsing. Again, very important. माहिती आहे बेटा तुम्हाला की जे बॅक्टेरिया असतात हे दोन टाइपचे असतात. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा. बॅक्टेरिया आहे ना, दे आर ऑफ टू टाइप्स. वन इट इज आर्कीबॅक्टेरिया अँड अनदर इट इज यूबॅक्टेरिया. सो द नेक्स्ट point it is about the composition. In cell wall, write down about composition. In composition we are having two bacteria, of course. One it is eubacteria. Eubacteria means the well developed bacteria, and another it is Archaebacteria. Archaebacteria means primitive bacteria. Write down beta. Archaebacteria काय लिहिणार? ब्रॅकेट मध्ये लिहा प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया मी लिहू का? चला मी इथे कंटिन्यू करते. इट इज प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. प्रिमिटिव्ह मीन्स ओल्ड वन. यू बॅक्टेरिया आता डेव्हलप झालाय म्हणजे मॉडर्न आहे. आर्कीबॅक्टेरिया डेव्हलप्ड नाहीये, सो इट इज प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. ठीक है? So beta, if we take the eubacteria, in eubacteria cell wall, it is made up of peptidoglycan. It is made up of peptidoglycan. Peptidoglycan. That is, you can say murin. Peptidoglycan म्हणजे काय? म्युरेन ने बनलाय. Whereas the archaebacteria, it is made up of peptidoglycan. ठीक है? pseudo-peptidoglycan, or you can say दूसरा कलर घेते येलो, or you can say pseudomurin, or you can say pseudomurin. ठीक है? So pseudo-peptidoglycan है pseudomurin, or you can say peptidoglycan murin. यूबॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया. ठीक आहे बेटा, हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा ना, आर्कीबॅक्टेरिया जो असतो तर हा वेल डेव्हलप नाही, प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. सो ह्या प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया मध्ये मग म्युरेन जो आहे दॅट इज पेप्टिडोग्लायकन, तो पण सीडो आहे, तो पण वेल डेव्हलप नाहीये, सीडो मध्ये जातोय ते, फॉल्स मध्ये. हा, पण जो यू बॅक्टेरिया वेल डेव्हलप्ड आहे, देयर यू विल से पेप्टिडोग्लायकन और म्युरेन यू विल से. ठीक है? चलो, so once again we will share the screen. Here you can see what points we have completed. Cell wall provides definite shape, gives structural support, chemically composed of peptidoglycan or
murine in eubacteria and seropeptidoglycan in archaebacteria. Cell walls of different bacteria show. Okay, आता बेटा ऍक्च्युअली इथे तर सेल वॉल्स आहे. एनसीईआरटी मध्ये सेल एनव्हलप दिलेले आहे. व्हॉट दे आर सेइंग, एनसीईआरटी काय म्हणते की डिफरंट बॅक्टेरिया जे असतात तर त्याचे डिफरंट टाइप्स असतात. मीन्स आणि त्यांची जी सेल एनव्हलप आहे, हाऊ इट इज बिहेविंग असं घेऊ शकतो. म्हणजे की तिचं व्हॉट की स्ट्रक्चर कसं आहे. ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सेस इन द सेल एनव्हलप अँड स्टेनिंग. सेल एनव्हलपचे स्ट्रक्चर, आता जसं फॉर एक्झाम्पल आता आपण स्लाइम लेअर और कॅप्सूल आपण घेतलंय. काही बॅक्टेरियामध्ये स्लाइम लेअर असेल, काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूल असेल. किंवा दुसरं अजून आहे की दॅट इज डिपेंडिंग अपॉन द स्टेनिंग प्रॉपर्टी. स्टेनिंग माहिती तुम्हाला, कलर करतात ना, दॅट इज स्टेनिंग प्रॉपर्टी. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ स्टेनिंग प्रॉपर्टी ऑल्सो of the cell envelope, bacteria, it can be divided into two types. One is gram positive and another it is gram negative. So इथे तुम्ही बघू शकता cell walls of different bacteria show different types of reactions to gram sustain. Beta, gram, this is actually the name of the scientist. So तुम्ही इथे बघू शकता. So gram positive, gram negative differentiation. So we are having here, see beta, Gram staining by the scientist name, it is Christian Gram. आणि म्हणून त्याला ग्रॅम स्टेन म्हणतात. स्टेन मीन्स कलर करायचा. ओके, ग्रॅम स्टेन इज व्हॉट, हे एवढं डिटेल बुक मध्ये नाहीये. सो यू कॅन राईट डाऊन. बेटा स्टेनिंग प्रोसेस जी आहे, ग्रॅम हे जे क्रिस्टियन ग्रॅम चे सायंटिस्ट आहे, ऍक्च्युअली ही फाउंड अ स्टेन कलरिंग मॅटर येतो. अँड दिस ग्रॅम स्टेन, इट इज ऍक्च्युअली व्हॉट, इट इज अ वीक alkaline solution. Please write down, weak alkaline solution of crystal violet, a dye. It is a dye. Crystal violet, violet हे बघा ना, इथे violet color आहे, स्टेन आहे, dye आहे. Okay, crystal violet काय, it is a stain or it is a dye, and it is actually weak alkaline solution. इट इज ऍक्च्युअली व्हॉट, एकदम वीक आहे आणि अल्कलाइन सोल्युशन आहे ते. ठीक आहे, ओके. दुसरी गोष्ट, अकॉर्डिंग टू स्टेन, टू टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर देअर, ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आर देअर. देन विच आर पॉझिटिव्ह वन, ज्यांना कलर लागतो. सिंपलशी गोष्ट आहे बेटा, बॅक्टेरिया आहे, एक बॅक्टेरिया आणला, बॅक्टेरियाला तुम्ही ठेवा याच्यावरती, बघा बरं हे जे बॅक्टेरिया आहेत, एकच बॅक्टेरिया नको, अजून भरपूर आपण बॅक्टेरिया घेऊया. बॅक्टेरिया घ्यायचा, त्याला ह्या स्लाइड वरती टाका. स्लाइड वरती बॅक्टेरियाला टाकल्यानंतर यू जस्ट अप्लाय 1 to 2 ड्रॉप्स ऑफ क्रिस्टल व्हायोलेट. बघा ड्रॉपरने क्रिस्टल व्हायोलेट वी आर अप्लाइंग. ठीक आहे, आफ्टर दॅट वी आर अप्लाइंग आयोडीन. ह्याच क्रिस्टल व्हायोलेट, डोंट वॉश इट, वॉश नाही करायचं लगेच. नंतर आपण काय करतोय, ठीक आहे, क्रिस्टल व्हायोलेट टाकलं. अंडर द मायक्रोस्कोप यू सी, अरे यू कॅन सी की अरे सगळे जे आहेत बॅक्टेरिया ते आपल्याला व्हायोलेट कलरचे, पर्पल कलरचे दिसतात, ते व्हायोलेट कलर दिसणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप इज व्हॉट की ऍड ऑन दॅट स्लाइड ओनली आयोडीन. आयोडीन ऍड करा. आयोडीन ऍड कशासाठी करतो माहितीये का, की जस्ट की हे जे क्रिस्टल व्हायोलेट आहे ते बॅक्टेरियाला आहे ना बाइंड अप होऊन जाईल, बाइंड करण्यासाठी. ठीक आहे, सो आयोडीन युज करतोय. मग पुन्हा आपण मायक्रोस्कोप मध्ये बघतोय, येस वी कॅन सी, अरे आयोडीन युज केल्यानंतर पण बॅक्टेरियाचे येतात, ते व्हायोलेट कलरचे दिसणार. ठीक आहे, मग आता आपण काय करतोय बेटा की वी आर अप्लाइंग अल्कोहोल. आता अल्कोहोल युज करतोय थर्ड टाइम. सेम आहे, सेम स्लाइडला, इथे ह्याच स्लाइडला याच बॅक्टेरियाला व्हायोलेट अप्लाय करतोय, क्रिस्टल व्हायोलेट स्टेन, नंतर आयोडीन आणि नंतर मग अल्कोहोल ऍड करतोय. आफ्टर अल्कोहोल व्हॉट यू कॅन सी, बेटा पहिली गोष्ट तर तुम्ही बघू शकता की वी आर हॅव्हिंग द स्पेरिकल बॅक्टेरिया अँड वी आर हॅव्हिंग द मीन्स कोकाय अँड बॅसिलाय, हे दोघं प्रेझेंट आहे. रॉड शेप अँड स्पेरिकल हे जे आहे तर बोथ आर प्रेझेंट आपल्याकडे, बरोबर, कोकाई अँड बॅसिलाय. व्हॉट यू कॅन सी की आफ्टर अप्लाइंग अल्कोहोल, अरे की काही जे बॅक्टेरिया बघा, तुम्ही नीट बघा, जे बॅसिला आहे ते व्हाईट कलरचे झाले, म्हणजे त्यांचा जो कलर होता तो वॉश ऑफ होऊन गेलाय. आणि जे कोकाय आहे है ना, हे जे सर्क्युलर आहे, स्पेरिकल आहे कोकाय, ते व्हायोलेट राहिलेले. याचा अर्थ काय असेल बेटा, याचा अर्थ की ज्यांनी स्टेनला रिटेन केलं, जे कलर्ड झालेत,
दे आर ग्रॅम पॉझिटिव्ह. सी, जे पर्पल कलरचे दे आर ग्रॅम पॉझिटिव्ह. ज्यांचा कलर लॉस झालेला आहे, त्यांना कलरच नाही झालेला आहे, then they are gram negative bacteria. सिंपल स्टोरी आहे, आलं असेल लक्षात. ओके, मग पुन्हा आपण अजून काय यूज करू शकतो? ठीक आहे, कन्फर्मेशन. कन्फर्मेशन तर लागेल. फॉर कन्फर्मेशन वी आर डन युजिंग सॅफ्रनिन. यू कॅन सी द कलर ऑफ सॅफ्रनिन, इट इज रेड कलर. ठीक आहे, सॅफ्रनिन. नाव सॅफ्रनिन आपण टाकतोय, मग आपण काय बघतोय की जे कलरलेस झाले होते, दे आर नाव गेटिंग दिस सॅफ्रनिन. सो कन्फर्मेशन झालंच आहे बेटा. Okay, so like this we are having some bacteria as a gram positive and some bacteria they will be gram negative. Okay beta, so here actually we have completed the cell wall and the glycocalyx. Now very important, it is about the cell membrane. ठीक आहे, आता सेल मेम्ब्रेन साठी आपण काय करूया, पुन्हा एकदा आपल्या इथे जाऊया. हे सगळं मी आता क्लिअर करते. आपण हेडिंग देऊया ओनली सेल मेम्ब्रेन. तुम्ही, मी सांगितलं 3 कॉलम्स बनवा, असं दोन्ही पेजेस वरती यायला पाहिजे प्रॉपरली. अबाउट द सेल मेम्ब्रेन, ती जी कॉलम असेल सेल मेम्ब्रेनची, तिथे 1 by 1 तुम्ही आता लिहायचं आहे. ठीक आहे, अबाउट द सेल मेम्ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी की सेल मेम्ब्रेन इज ऑल्सो नोन एज व्हॉट? प्लाज्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन, इट इज ऑल्सो नोन एज plasma membrane. Now the second point. Second point ki plasma membrane, it is, tell me beta, first point yacha point sanga, it is innermost layer. बराबर ना? Plasma membrane, it is the innermost layer. ठीक है? Second thing beta ki is this freely permeable, is this semi permeable, or is this impermeable? So this you can take semi permeable. It is semi permeable. Semi permeable. लक्षात घ्या बेटा. जरा करेक्शन ने थोडासा ऍड करा बरं. जी सेल वॉल होती ना, सेल वॉलला फ्रीली परमिएबल करा. सेल वॉलला फ्रीली परमिएबल, आणि जी ग्लायकोकॅलिक्स होती ना, तर तिला इम्परमिएबल करा. ग्लायकोकॅलिक्स इम्परमिएबल. इम्परमिएबल. ठीक आहे, आणि ही कशी झाली? सेमी परमिएबल. सेमी परमिएबलचा अर्थ लक्षात येतो ना, काहींना ती अलाव करेल, आतमध्ये येऊ शकतात सेलच्या आतमध्ये, काहींना अलाव करणार नाही. सो दॅट इज व्हॉट सेमी परमिएबल. ओके, so it is semi permeable in nature, and you know what, that the cell membrane of prokaryotes, its structure is similar to that of eukaryotes. Okay, so structure is similar. Structure of cell membrane is similar to that of eukaryotic cells. ठीक आहे, ते झालं. फर्दर इट्स कंपोजिशन. सो ऑफकोर्स युकॅरियोट्स मध्ये पण लिपिड बाय लेयर असते ती बेटा. फॉस्फोलिपिड्स असतात, प्रोटीन्स पण असतात युकॅरियोट्स मध्ये. युकॅरियोट्स मध्ये जे आहे ना, जी सेल मेम्ब्रेन असते ना, तर तिला आपण आहे ना फॉस्फोलिपिड असं म्हणतो बेटा. फॉस्फोलिपिड असते त्या, म्हणजे की फॉस्फरस पण आहे, लिपिड पण आहे, प्लस आहे ना प्रोटीन्स पण असतात. तर सेम कंपोजिशन आहे ना, इट इज हॅविंग. सो राइट ऑन दॅट कंपोज्ड ऑफ, it is also composed of you can say the lipids and proteins. ठीक आहे, लिपिड्स अँड लिपिड बाय लेयर असते युकॅरियोट्स मध्ये, इथे पण सेम आहे. लिपिड्स अँड प्रोटीन्स त्याच्यानेच बनलेली असणार आहे ते. बर बाळांनो, ती काय काम करत असते? सेल मेम्ब्रेन जरा माइंड मध्ये ठेवा बरं. माइंड मध्ये काय ठेवणार आहे की सगळ्यात आतमधली लेयर आहे ती. सो सपोज आता हा असा एक मी हे घेते, सेल मेम्ब्रेन आहे.
आतमध्ये हे न्यूक्लिओइड आहे. हे दिस इज ऍक्च्युअली द प्लाझ्मिड डीएनए, इंक्ल्युजन्स, रायबोझोम्स एक्सेट्रा. आणि हे इकडे बाहेर जे येतं दिस इज एन्व्हायरमेंट. दिस इज व्हॉट? एन्व्हायरमेंट आहे. ओके, नाउ व्हॉट आर द नेक्स्ट पॉइंट्स बेटा? नेक्स्ट पॉइंट आहे की ऍक्च्युअली सेल मेम्ब्रेन काय करते, ऍज इट इज इन द कॉन्टॅक्ट. तुम्हाला माहिती आहे ना, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर कुठली लेअर आहे बेटा? आउटसाइड सेल मेम्ब्रेन सेल वॉल आहे. आणि सेल वॉलच्या बाहेर अजून कोण असणार आहे बेटा? दॅट इज ग्लायकोकॅलिक्स आहे. मग आता ही जी सेल मेम्ब्रेन आहे तिच्याकडे लक्ष द्या. सेल मेम्ब्रेन, cell membrane, what it will do beta? It will just separate this internal जे सेलचा सायटोप्लाझम आहे ना, इंटिरियर ऑफ द सेल फ्रॉम द एन्व्हायरमेंट. इनफॅक्ट पूर्णच्या पूर्ण एन्व्हलपच सेपरेट करतो ना बेटा. सायटोप्लाझमला त्याच्या एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करायचं काम हे तिघं करतात. ओके, सो यू कॅन राईट इन सेल मेम्ब्रेन, ओके, दॅट इट separates, write down, separates interior of cell from its environment, that is acting as a barrier, and helping in intercellular communication. Listen बेटा, इथे हे जे येतं ना, सेपरेट्स इंटिरियर ऑफ द सेल. सपोज बेटा आता ही माझी रूम आहे. सपोज या रूम मध्ये किंवा आपलं घर असतं, तर आपल्या घरात खूप सारं सामान असतं. जर समजा आपल्या घराला वॉल नसती तर, वॉलच नाहीये, कुणाच्याच घराला वॉल नाहीये, तर काय झालं असतं? मग आपल्या घराला युनिटी भेटली असते, एक युनिकनेस, की हा एवढं हे आपलं घर आहे, बाकी शेजारच्यांचं घर आहे, असं काही असं सेपरेशन काही करता आलं असतं का जर वॉल नसतीच तर? नाही, हे ना. म्हणजे जे बाहेरचं आपलं एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट आणि आपल्या घरातलं सामान, काहीतरी सेपरेशन झालं असतं का? नसतं झालं. सगळ्यांचं असं आहे, सगळं सामान असं ओपन असतं, काही असं सेपरेशन करताच आलं नसतं आपल्याला. मग इथे ते तेच म्हणतात की जर समजा हा सेल एन्व्हलप नसतात, ऍक्च्युअली सेल एन्व्हलपची कॅरेक्टरिस्टिक सेल मेम्ब्रेन मध्ये इन्क्लूड केली आहे त्यांनी. इफ देअर इज नो सेल मेम्ब्रेन और सेल एन्व्हलप, then of course beta this cytoplasm it will be exposed to environment. त्यांच्यामध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे सायटोप्लाझम इट विल बिकम अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. देन सेपरेट करताच येतं आलं नसतं आपल्याला, है ना, तसं. सो हियर ऍक्च्युअली दे आर सेइंग की ही जी सेल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, चलो की इट सेपरेट्स द इंटिरियर ऑफ द सेल फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट, वन पॉइंट. अँड सेकंड थिंग दॅट इट इज ऍक्टिंग ऍज अ बॅरियर ऑल्सो. बॅरियर मीन्स जसं आपल्या घरात जी वॉल आहे, आपण नंतर कुलूप लावून ठेवतो दरवाजा पण, तर त्याच्यामुळे कोणी पण चोर जो असेल तो आपल्या घरात येऊ नाही शकत. त्याच्यासाठी आपल्या घराची भिंत, आपल्या घराचा दरवाजा हे काय बॅरियर आहे. कोणी पण आपल्या घरात येऊ नाही शकत, कुठली पण गोष्ट बाहेर जाऊ शकत नाहीये, असं आलं लक्षात. सिमिलरली हिअर द सेल मेम्ब्रेन और यू कॅन से द फुल सेल एन्व्हलप इट इज ऍक्टिंग ऍज अ बॅरियर, की बाहेर जो कोणी असेल तर ते आत जाणार नाही, आतमध्ये इझिली बाहेर जाणार नाही. आलंय लक्षात? So they are acting as barrier. One more point is there that they help in intercellular communication. Cell membrane help in intercellular communication. Intercellular communication means suppose if this is a cell, this is another cell. हे पुढे येईल ना तुम्हाला, प्लाझ्मोडेस्माटा येईल. ह्या सेल आणि ह्या सेल मध्ये, म्हणजे की हा एक बॅक्टेरिया आणि हा एक बॅक्टेरिया, या दोघांमध्ये आता आपल्याला काय करायचंय? कम्युनिकेट करायचंय की इथलं सायटोप्लाझम इथे जाऊ शकतो, इथल्या काही गोष्टी इकडे जाऊ शकतात. मग यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन येईल बेटा, इट विल बी बिटवीन मेम्ब्रेन टू मेम्ब्रेन. हे अजून पुढे लक्षात येईल. और सेल एन्व्हलप टू सेल एन्व्हलप, इंटरसेल्युलर
कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हटले बॅरियर नाही, ठीक आहे, कम्युनिकेशन साठी हेल्प करेल. ओके, देन अगेन द मेन थिंग इज देअर बेटा. अजून काय आहे? अगेन सेपरेट तिथे झाले. प्लीज राईट डाऊन दॅट इन बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन, इन बॅक्टेरिया, ठीक आहे, it is the site of, it is the means cell membrane is the site for respiration, site for respiration, or you can say photosynthesis, ठीक है, photosynthesis. अच्छा, then you can say synthesis of lipids. हा जरा स्टार करू शकता तुम्ही, थोडस लक्ष द्यावे लागेल. सिंथेसिस ऑफ लिपिड्स, अच्छा, and even the cell wall constituents, even the cell wall constituents, ठीक है बेटा, etc. What I want to say, in bacteria, this is the bacteria, the cell membrane, it is acting as the site for various, what the processes, life processes like respiration, it will occur in cell membrane, photosynthesis will occur in cell membrane, synthesis of lipids, then cell wall constituents, all these things, etc. Many functions are performed by the cell membrane. Okay, beta, हे असं आहे. One more thing is there, please write down one more thing, that you know what, they are having receptors, right? That it contains receptor molecules. Cell membrane contains receptor molecules that help bacteria, receptors. You know now what is receptor? That help bacteria to detect, barabar, to detect, and not only to detect but respond also, to detect and respond to chemicals in their surroundings, in their surroundings. सिंपल शी गोष्ट आहे की जसं आपल्या बॉडीमध्ये आपले जे सेल्स आहेत त्यांच्या मेम्ब्रेन वरती रिसेप्टॉर्स प्रेझेंट असतात, डिफरंट हॉर्मोन्सचे रिसेप्टॉर्स, एन्झाईमचे रिसेप्टॉर्स, काही पण प्रेझेंट असतात. सिमिलरली हिअर बेटा, जरी हे प्रोकॅरियोट्स असतील पण त्यांच्या पण मेम्ब्रेन वरती भरपूर सारे रिसेप्टॉर्स प्रेझेंट असतात. नाउ व्हॉट आर रिसेप्टॉर्स? रिसेप्टॉर मीन्स वन हू रिसीव्स, इट इज द रिसेप्टॉर. कसं असतं की आता हा बॅक्टेरियाचं इथे एन्व्हायरमेंट आहे, या एन्व्हायरमेंट मध्ये काही केमिकल्स प्रेझेंट आहे. मग याला कसं कळेल की इथे केमिकल आहे? तर ते केमिकल्स आणि केमिकल्स जे आहेत आहे असं याला कसं कळेल? तर हे केमिकल्स काय होतात, ह्या बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेन वरती काही पर्टिक्युलर रिसेप्टॉर्स असतात, त्यांना बाइंड होतात. मग केमिकल आणि रिसेप्टॉर हे दोघांची बाइंडिंग होते, ते तिथे कॉम्प्लेक्स तयार करतात आणि अकॉर्डिंगली मग बॅक्टेरियाला कळतं की अच्छा अशा टाईपचं केमिकल तिथे प्रेझेंट आहे, आणि मग अकॉर्डिंगली बॅक्टेरिया जसं त्याला वाटेल जसा केमिकल असेल अकॉर्डिंगली तो रिस्पॉन्ड करतो बॅक्टेरिया. ओके, इन देअर सराउंडिंग. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट मला सांगायचा आहे की बेटा हे जे सेल मेम्ब्रेन असते प्रोकॅरियोट्स मध्ये, तुम्हाला आठवत असेल की मे बी आय थिंक फर्स्ट का सेकंड लेक्चर मध्ये आपण मिझोझोम स्टडी केलेले आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते की बरं लिहून घ्या. हे जे सेल मेम्ब्रेन असते ना बेटा, हे बघा आता ही सगळ्यात आतमधली जी लेअर आहे, सपोज दिस इज इनर मोस्ट लेअर सेल मेम्ब्रेन. मी सेल वॉल आणि ग्लायकोकॅलिक्स नाही ड्रॉ करत. सेल मेम्ब्रेन आहे ना बेटा, तर ते काय करते, काही ह्या मेम्ब्रेन वरती ना काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स असतात. जसं आपण मगाशी बघितलं होतं की इन्व्हॅजिनेशन्स असतात, हे इन्व्हॅजिनेशन्स आतमध्ये असतात ना, मिझोझोम्स फॉर्म करतात, है की नाही? सो यू कॅन राईट डाऊन की सेल मेम्ब्रेन जे असतात, ठीक आहे, सो सेल मेम्ब्रेन दे कंटेन्स सम स्ट्रक्चर्स known as membranous structures, some structures known as
membranous structures. And these membranous structures, they are of two types. One, it is, you know about mesosomes, and another, it is about the chromatophores. ठीक आहे, mesosomes and chromatophores. नंतर इथे खाली तुम्हाला लिहायचं जे मी आता सांगेल परत पुढे, आणि क्रोमॅटोफोर्स बद्दल इथे लिहायचं. ठीक आहे. सो व्हॉट इज देअर बेटा, सी हिअर. प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण स्टडी केलेलं आहे, सायटोप्लाझम हे नको आता. हा, मिसोसोम्स जरा चेक करा. फर्स्ट सी दिस फिगर बेटा. इन दिस फिगर यू कॅन सी की चलो सेल वॉल आहे ग्रीन कलरचे, येलो कलरचा सेल मेम्ब्रेन आहे. यू कॅन सी की हा सायटोप्लाझम आहे, इनसाइड द सायटोप्लाझम सेल मेम्ब्रेन असा एक्सटेंड होत आहे, त्याला इनव्हॅजिनेशन आपण म्हणतात. हिअर द वर्ड इज इनव्हॅजिनेशन. ठीक आहे, दॅट इज एक्सटेंशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन वेअर into the cytoplasm. Then you know what बेटा, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर कसं असू शकतं, तर ज्याला आपण मिसोसोम म्हणतो, तर मे बी वेसिकल्स असू शकतात, मे बी ट्युब्युल्सच्या फॉर्म मध्ये और लॅमेलेच्या फॉर्म मध्ये. यू नो व्हॉट आर वेसिकल्स? वेसिकल्स सर्क्युलर स्ट्रक्चर ज्यांच्यामध्ये फ्लुइड फिल्ड असेल. लॅमेले जे असतात तर ते असे थोडेसे लंबे असू शकतात, आणि ट्युब्युल्स हे जे आहेत हे ट्युब्युल्स मध्ये येतात. सो कुठल्याही फॉर्म मध्ये हे मिसोसोम्स येऊ शकतात. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ मिसोसोम, हे लिहून घ्या. हे सगळं वन बाय वन लिहायचं. सो व्हॉट डू यू थिंक बेटा की व्हॉट विल बी द फंक्शन ऑफ मिसोसोम्स? Mesosomes, actually the exact function is unknown. Exact function of this mesosome, it is unknown. But these invaginations, mesosomes, they help in cell wall formation. They can help in cell wall formation. Even they help in DNA replication also. Write down kara. In DNA replication also. DNA replication, you know now, एक cell है, बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये जे काही डीएनए प्रेझेंट आहे, तर ह्या डीएनएचं रेप्लिकेशन करायचं, डबल कॉपी तयार करायची. ठीक आहे. आणि ते कधी करतात? ज्यावेळेस बॅक्टेरियाला डिवाइड व्हायचं असेल, त्याचे डॉटर सेल्स फॉर्म करायचे. म्हणजे की ह्या एका बॅक्टेरियाकडून 2 बॅक्टेरिया डॉटर सेल्स फॉर्म करायचे. मग हे क्रोमोसोम्सचं काय होईल? डिस्ट्रीब्युशन होईल. जे काही क्रोमोसोम्स इथे येतात त्यांचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. ठीक आहे. सो दे आर सेइंग की डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रोमोसोम्स ऑल्सो to daughter cells, DNA replication. Also, mesosomes help in respiration, secretion process to increase the surface area of plasma membrane. बराबर आहे. जे पण असे ह्या स्ट्रक्चर मध्ये असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन एवढा येलो कलर एक्स्ट्रा आला ना बेटा. नाहीतर ते इनव्हॅजिनेशन असतं तर इतकंच असतं, ह्याची बाहेरची वॉल आहे तेवढीच राहिली असते. पण आता इथे काय झालेलं आहे, तर हिअर यू कॅन सी की एवढा पार्ट जो येलो कलर मध्ये मिसोसोम दाखवले ते एक्स्ट्रा झाले. सो इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड ऑफ कोर्स द एन्झायमॅटिक कंटेंट ऑल्सो. है ना, जे पण काही काम होतं मेम्ब्रेनचं ते सगळं काम एक्स्ट्रा होतं. म्हणजे तिथे जे आहे तर अजून हेल्प कोण करेल? त्याला मिसोसोम्स हेल्प करतात. So this was about the mesosomes beta. Now another which we have seen, that was the chromatophores. है ना, काय होतं आपण जे सेकंड स्टडी केलेलं, that is chromatophore. If you can see chromatophore, chroma means color. क्रोमा म्हणजे काय बेटा? कलर आहे. क्रोमा म्हणजे कलर. ठीक. सो आता कलर आहे याचा अर्थ नक्कीच मग कलरिंग पिगमेंट्स असते. क्रोमॅटोफोर्स काय, हे पण बॅक्टेरियल इन्व्हॅजिनेशन्स आहे. जसं मिसोसोम होते तसेच असे इथे काहीतरी मिसोसोम्स सारखेच इन्व्हॅजिनेशन्स आहेत, फक्त ते कलरफुल असते. सो क्रोमॅटोफोर्स. So where these chromatophores can be present, please write down. Chromatophores चा जो कॉलम आपण बनवलाय तिथे राईट डाऊन करा की yes, very important, you can get chromatophores in photosynthetic bacteria and cyanobacteria. Where you will get photosynthetic bacteria and cyanobacteria. Then further thing, different types of pigments, very important. Which are the different types of chromatophores present bacteria मध्ये? तर एक आहे बेटा की बॅक्टेरियोक्लोरोफिल, बॅक्टेरियोफिओफायटिन अँड कॅरोटीनॉइड्स. हे पुन्हा येतील जेव्हा आपण फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन चॅप्टर करू.
at that time plants मधलं, so at that time these will come. So एक आहे bacteriochlorophylls आहे, bacteriochlorophylls, bacteriophyophytins and carotenoids. Bacteriochlorophylls घेतलेले आहे बेटा. Means it is what? Chlorophyll, it is what? It is the photosynthetic pigment occurring in various phototrophic bacteria. आता क्लोरोफिल आहे तर हा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. मग फोटोसिंथेटिक पिगमेंट बॅक्टेरियामध्ये कुठल्या बॅक्टेरियाचे फोटोसिंथेसिस करतील? मीन्स दे आर फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया. जे सनलाइटला यूज करून फोटोसिंथेसिस करणार आहे तर त्या बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोक्लोरोफिल विल बी प्रेझेंट. ठीक आहे. Bacteriophyophytins. Bacteriophyophytins means chlorophyll molecules of bacteria. These are another chlorophyll molecules of bacteria. This you can say. Carotenoids. Carotenoids. A type of photosynthetic pigment of red, orange or yellow color which is present in bacteria. Bacteria मध्ये bacteriochlorophylls है, bacteriophyophytins है, अजून ग्रीन कलर सोडून बेटा रेड, ऑरेंज, येलो इतके सुंदर से कलर्स पण आहेत, पण त्यांना आपण कॅरोटिनॉइड्स ग्रुप मध्ये टाकायचं आहे, which will be present in bacteria. All these come under chromatophores. ठीक है. So write down all these points. You have to write down in your notebook. आपण जे कॉलम्स तयार केले तिथे लिहायचं आहे बेटा. आता पुढची एक गोष्ट, आय थिंक हे जरा आता लास्टचा पॅराग्राफ चालू आहे. लास्ट पॅराग्राफ नाही अगदीच, अजून आहे थोडंफार. जरा बघा या बॅक्टेरियाकडे पुन्हा एकदा. या बॅक्टेरियामध्ये बेटा तुम्ही बघू शकता की अच्छा फ्लॅजेला इज प्रेझेंट. हे दिसतंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? म्हणजे मला अचानक असं आठवलं की तो उंदीर असतो ना आपल्या घरात, तो पण असंच दाखवतो. आपल्या घरात शक्यतो असेल, पण आपण असं ड्रॉ करतो ना बेटा उंदीरला, हे असं अशीच असते टेल त्याची. मला इतक्या वेळा मी हा बॅक्टेरिया हे फिगर बघितलं, मला कधीच असं सुचलं नाही माहितीये का. पण आता मी अचानक मी जेव्हा असा पेन फिरवला ना, हा असा आणि हे एकदम इथं पॉइंटेड चाललंय, तेव्हा मला उंदीर आठवला. उंदराचे पिल्लू बघितले तुम्ही कधी? कसे दिसतात ते, खूप सारे छोटे छोटे. जाऊ द्या, आता इथे बघू आपण, कॉन्सन्ट्रेट करायचंय बेटा. मला म्हणायचंय तुम्हाला की तुम्ही जर हे प्रॉपर जर मेम्ब्रेन, ही जी स्ट्रक्चर आहे ना, सेल एनव्हलप आहे, ही स्ट्रक्चर जरा व्यवस्थित बघा. त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतंय, मेन जे आहे फ्लॅजेलाकडे लक्ष द्या बेटा. फ्लॅजेला तुम्हाला माहित पण आहे की फ्लॅजेला हा नेहमी आहे ना मोटिलिटी साठी असतो. मोटिलिटी मीन्स मुवमेंट. पण आहे ना, सम बॅक्टेरिया दे मे बी मोटाईल, सम मे बी नॉन मोटाईल. काही बॅक्टेरिया मोटाईल नसतात, काही बॅक्टेरिया मोटाईल असतात. म्हणजे मोटाईल असतात तर त्यांच्यामध्ये काय असतं? फ्लॅजेला. व्हॉट इज अ फ्लॅजेला? तुम्ही बघू शकता हा जो फ्लॅजेला आहे, इट इज अ थिन, इट इज अ फिलामेंटस, इट इज अ एक्सटेन्शन फ्रॉम द सेल वॉल. किती मस्त. थिन आहे, फिलामेंटस आहे, फिलामेंटस मीन्स थ्रेड लाईक आहे. एक्सटेन्शन आहे कुठून? हा जो सेल वॉल आहे, बाहेरची लेयर आहे, तिथून बाहेर आलेला आहे तो सेल वॉल. झालं. बट आहे ना डिफरंट बॅक्टेरिया जे पण मोटाईल असतात, तर ज्यांच्यामध्ये पण फ्लॅजेला प्रेझेंट आहे. बट बेटा पुन्हा एकदा डिफरंट बॅक्टेरिया शो डिफरंट अरेंजमेंट और डिफरंट नंबर ऑफ फ्लॅजेला. डिफरंट टाइप ऑफ बॅक्टेरिया मध्ये हा फ्लॅजेलाचा नंबर पण चेंज होऊ शकतो. इथे तर आपल्याला एकच आहे, तो चेंज होऊ शकतो, किंवा त्याची जी अरेंजमेंट आहे ती पण चेंज होऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, बरोबर. पण आहे ना, आता एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगते, जरा थोडं असं जवळ घेऊन बघा बरं फ्लॅजेलाच्या ह्या पार्टला. फ्लॅजेला मध्ये ना किती पार्ट्स येतात बघा. हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. फ्लॅजेला मध्ये काय 3 पार्ट्स आहे. हा जो एक पार्ट आहे ना बेटा, जो बघा सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन मध्ये गेलेला आहे.
थांबा, तुम्हाला दिसतंय का? नीट चेक करा बरं. वेट वेट वेट, मी जरा कलर बदलते. बेटा हा पार्ट चेक करा, हा पार्ट, दिस पार्ट अँड अजून एक पार्ट आहे हा वाला. परत नाही दिसत आहे. हा पार्ट ब्लॅक घेते. थांबा, check this part and check this part. These two parts, they are present in cell wall and cell membrane. These two parts, हे जे पार्ट आहे ना बेटा, जे सेल वॉल मध्ये आहे, that is actually known as the, you can say, basal body. पुढे घेते मी, दाखवते तुम्हाला परत. बेसाल बॉडी आहे बेटा. नंतर हा एक पार्ट दिसतोय, दिस पार्ट, दिस इज हुक, हुक, and this is the long filamentous, so it is filament. It is filament. थांबा, आपण नेक्स्ट फिगर बघूया. Check this. Parts of flagella. What are the parts of flagella? So here you can see the flagella. It is containing हे बघा, हा एवढा फ्लॅजेला आहे. बेसाल पार्ट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, हुक प्रेझेंट आहे, आणि हा एवढा फिलामेंट प्रेझेंट आहे, हुक प्रेझेंट आहे, आणि हा एवढा जो आहे तर हे बेसाल पार्ट प्रेझेंट आहे और बेसाल बॉडी आहे. जो लॉन्गेस्ट पोर्शन आहे ह्या तिघांपैकी, इट विल बी फिलामेंट. फिलामेंट सगळ्यात लॉन्गेस्ट पार्ट आहे. ठीक आहे. नाउ द लास्ट पार्ट बेटा. In this figure, you can see कि on the cell membrane or envelope or yes glycocalyx, you can say कि जो पण बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेन वरती, सरफेस वरती, how many structures you can see? You can see the flagella, you can see fimbriae, छोटे छोटे हे सगळे खूप सारे फिम्ब्रिये, खूप सारे, and you can see the pilus, pili. लास्ट पॉइंट आहे ह्या लेक्चरचा, नीट लक्ष द्या बेटा. ऍक्च्युअली बॅक्टेरियाच्या मेम्ब्रेन वरती 3 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स यू कॅन सी. द फ्लॅजेला, ते सगळ्यात लार्जर आहे ना, 2 दाखवले इथे, लार्जर आहे, लॉंगर फ्लॅजेला. खूप सारे शॉर्टर शॉर्टर फिम्ब्रिये, आणि अजून काहीतरी जरा वेगळंच एक्स्ट्रा स्ट्रक्चर आहे हे असं, दॅट इज जे कमी असतात, पिलाय. बेटा ओनली फ्लॅजेला विल हेल्प इन मोटिलिटी. फ्लॅजेला फक्त बॅक्टेरियाला मूव्ह करायला हेल्प करतो. पिलाय फिम्ब्रिये मूव्ह करायला हेल्प करत नाही, ऑल्दो दे आर प्रेझेंट ऑन सरफेस. Pili and fimbriae are also surface structures but not involved in motility. Correct? मग काय काम करतात? आधी फिम्ब्रिये बघू. फिम्ब्रिये खूप सारे, नंबर ऑफ, स्मॉल स्मॉल, छोटे छोटे, स्मॉल ब्रिसल लाइक, ब्रिसल्स माहित आहे ना, ब्रिसल्स जसं आता टूथब्रशला कसे ब्रिसल्स असतात तसे छोटे छोटे, है ना. ब्रिसल लाइक फायबर्स आहे बेटा, जे असे इकडे तिकडे असे एवढे सगळे आले, स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल, सेलच्या बाहेर आलेले असतात. स्प्राउटिंग वर्ड युज केला, जसं यु नो आपण मटकी भिजत टाकतो तर त्याला कसं ते रॅडिकल बाहेर येत असतं, राईट, स्प्राउटिंग झाली असं वाटतंय त्यात. मग हे फिम्ब्रिये कशासाठी हेल्प करतात? सिंपलशी गोष्ट आहे. मी मागे पण बोलली होती की बॅक्टेरियाला कुठेतरी स्टिक होणं नेसेसरी, चिटकून राहणं नेसेसरी आहे की नाही. आणि खास करून जर यु नो व्हॉट, जर पाण्यात बॅक्टेरिया राहत असेल आणि खूप जोरजोरात पाण्याचे असे स्ट्रीम्स येतात आहे की नाही, तर ते स्ट्रीम्स म्हणजे लक्षात आलं ना, वेव्स वेव्स वेव्स. हा, आणि रॉक्स आहे, हे बघा हा रॉक आहे, इथे पाण्या असं असं पाणी येतोय. बॅक्टेरियाला आता ह्या रॉक वरती चिटकून राहायचंय, मग चिटकण्यासाठी काहीतरी पाहिजे बेटा, नाही तर हे स्ट्रीम्स, पाणी असं आलं की बॅक्टेरियाला घेऊन जाणार. मग असं जर बॅक्टेरिया एकदम टाइटली इथे चिटकलेला नसेल ना रॉकला, तर बॅक्टेरियाला घेऊन जाईल पाणी त्याच्यासोबत. काहीतरी पाहिजे, मग चिटकण्यासाठी व्हॉट इज देअर? फिम्ब्रिये आर देअर. Fimbriae help to attach some bacteria to rocks, some, not all, rocks in streams and also to host tissues.
सेम बेटा जे होस्ट टिश्यूज आहे, समजा एखादा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आला, इंटेस्टाईन मध्ये आला, मग इंटेस्टाईनच्या वॉलला पण तिथे स्टिक करण्यासाठी, अढेअर करण्यासाठी फिम्ब्रिये त्याला हेल्प करतील. चालेल. बरं बाळांनो, पिलाय काय करते? पिलाय फार इम्पॉर्टंट काम करते. पिलाय काय करणार माहितीये का, की ते इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहे, इलॉंगेटेड आहे, लांब आहे, इलॉंगेटेड ट्युब्युलर आहे. जरा नीट लक्ष द्या बरं बेटा. ट्युब्युल सारखे बघा, इथे गॅप दाखवलाय, हे बघा, हे बघा, आतमध्ये ना गॅप आहे, हे बघा, हे असं इथे गॅप आहे. सो इट इज ट्युब्युलर स्ट्रक्चर, इलॉंगेटेड आहे, ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. अँड दिस पिला इट इज मेड अप ऑफ स्पेशल प्रोटीन. हा बेटा, प्रोटीनने बनलेला आहे काहीतरी स्पेशल. बरं ठीक आहे. कशासाठी हेल्प करतो? सिंपल आहे. जर हा बॅक्टेरिया, ह्या बॅक्टेरियाला त्याचा डीएनए, इथे जो हा त्याचा डीएनए, या डीएनए ला याच्या शेजारी दुसरा बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियामध्ये ह्या डीएनए ला ट्रान्सफर करायचं असेल तर पिलाय हेल्प करतात. पिलाय दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये एंटर करेल, यांचं दोघांचं अटॅचमेंट होईल आणि मग हे डीएनए याच्यामध्ये ट्रान्सफर होईल. सो इन ऑर्डर टू ट्रान्सफर द डीएनए, द पिलाय हेल्प. म्हणून त्यांना पिलायला ना सेक्शुअल और सेक्स पायलस म्हटलेलं आहे. तर ओके, सो आय होप इथे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. येस बेटा, हा टॉपिक आपण आता कम्प्लीट केलाय प्रोकॅरियोट्सचा. प्रोकॅरियोट्सचा एकच आता टॉपिक बाकी आहे, दॅट इज रायबोसोम्स अँड इंक्लुजन बॉडीज. ठीक आहे, आता ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन येतो. हा खूप मोठा लेक्चर होऊन जाणार आहे. चलो दॅन, नोट्स काढा नक्की पक्के, अँड मग थोडं इमॅजिन करा. नोट्स तुमच्या समोर असेल, तुम्हाला इझी जाईल बेटा. ओके, लर्न करायला. बाय बाय.